नमस्कार. प्रभाग क्रमांक 11 मधून मी रागिनी सतीश यादव या ठिकाणची लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे. माझ्या समवेत सन्माननीय श्री धर्मेंद्र सिंग विक्रम सिंग चौहान हे देखील उमेदवार आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेल्या सौ पूजाताई काकासाहेब चौगुले व त्याचबरोबर इंजिनियर प्रवीण कुमार आंबुलगेकरजी अशा आम्ही प्रभाग क्रमांक 11 मधून 4ही उमेदवार आहोत. 2 महिला 2 पुरुष अशा पद्धतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहोत आणि सगळ्यांना प्रभाग क्रमांक 11 मधील सुजान व जागरूक नागरिकांना नम्रपणे आमच्या चौघांच्या वतीनं आव्हान असेल, येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2017 मध्ये देखील आम्हाला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी काम करण्यासाठीची जी संधी दिली, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी दिलेल्या संधीचं सोनं हे नक्कीच केलेलं आहे. तोच विश्वास पुन्हा एकदा आमच्या चौघावर टाकावा आणि भरघोस मताने प्रभाग क्रमांक 11 हा स्मार्ट प्रभाग करण्याकरिता इथला ठरलेला रोड मॅप अंमलात आणण्याकरिता आपण सर्वांनी भरभरून आम्हाला मतदान करावं व आम्हाला या प्रभागाची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी सर्वांना नम्रपणे विनंती करते. धन्यवाद. मतदारापुढे जात असताना तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जात आहात? मतदारांना आवाहन करताना करताना माझे एवढेच मुद्दे असतील की या भागाचा विकास कामामध्ये प्राथमिक सुख सुविधामध्ये 80% कामं पूर्ण झालेली आहेत. विशेषतः पाण्याचा प्रश्न तर जवळजवळ 100% सुटला म्हटलं तर हरकत नाही. परंतु जी कन्सेप्ट, जी रोड मॅप, जे व्हिजन आमचं प्रभागाकरिता आहे त्याकरिता स्मार्ट प्रभाग करण्याकरिता यामध्ये जागोजागी मोहल्ला क्लिनिक असतील, राशनची सुविधा असेल, अंगणवाडी असतील, वाचनालय असतील किंवा जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकरिता हे या भागातले जो ओपन स्पेस आहे ग्रीन बेल्ट ते डेव्हलप करणं असेल, मुलींकरिता विविध स्कीमच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण असेल, महिलांकरता उद्योग उभारणी असेल, अशा अनेक संकल्पना, असे अनेक व्हिजन आमच्या समोर आहे आणि हेच व्हिजन घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक 11 आमच्या मायबाप जनतेसमोर जाणार आहोत आणि हे व्हिजन पूर्ण करण्याकरिता त्यांच्याकडे आशीर्वाद रूपानं मतदान मागणार आहोत. प्रतिसाद कसा आहे मतदारांचा? अतिशय चांगला प्रतिसाद आहे, कारण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी परिवारापर्यंत पोहोचली, परिवारातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तब्बल 750 पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल झालेले आहेत आणि प्रभागामध्ये क्वचित अगदी बोटावर मोजणे इतके काही तांत्रिक कारणामुळे फक्त काही जणांचे घर आता पक्के आपल्याला दिसून येणार नाही. परंतु या भारतीय जनता पार्टीने दिलेला सगळा काही जो मोफत शिधा असेल, आयुष्यमान असेल आणि विशेषतः घराघरात असलेली आमची लाडकी बहीण असेल, या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टी ऑलरेडी घरामध्ये आहे, घरात पोहोचलेली आहे, माणसाच्या मनात पोहोचलेली आहे. फक्त आता तिला सगळ्यांना बाहेर पडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्याकरता आम्हा चौघांना व लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याकरता आम्हा सर्वांना भरभरून मतदान रूपातून आशीर्वाद द्यावयाचा आहे. तेवढीच माझी विनंती असेल.